आजच्या मिनी ब्लॉगची सुरुवात साडी घालून बरं का, पण हा साज फक्त 2 तासासाठीच टिकला. त्यानंतर मग दुपारच्या जेवणामध्ये मी मस्त असे गरमागरम वडापाव बनवायला घेतले होते. त्यासोबत मग कांदा कट करणं तर मॅन्डेटरी आहेच, त्यासोबत हिरवी मिरची आणि बनवली होती चटणी. ब्लाऊज शिवून तर लवकर होतं, पण त्याला बटन आणि काच करायची वेळ आली की ब्लाऊज 2 दिवस तसाच पडून राहतो आणि त्यानंतर मग माझा हात त्या ब्लाऊजला लागतो. मिनी ब्लॉगला सुरुवात तर केली, म्हटलं चला एक झटपट रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. आज बनवलं होतं बोंबलाचं कालवण. तर बोंबील छान तोडून मी त्याला ना बाजरीचं पीठ टाकून थोडंसं पाण्यात भिजत ठेवलं. त्यानंतर मग मसाल्यामध्ये लसूण, कांदा, खोबरं घेतलं, त्याची छान पेस्ट करून घेतली. जे बोंबील भिजत ठेवले होते ते वॉश करून घेतले आणि तेलामध्ये थोड्या वेळ फ्राय केले. मसाल्यामध्ये कांदा, लसूण, गोडा, चिकन मसाला, थोडंसं लाल तिखट आणि हळद पावडर यांचा वापर करून सर्व जो काही मसाला होता वाटलेला तो एक जीव करून त्यामध्ये बोंबील घातले आणि मसाला थोडा वेळ चांगला भाजून घेतला. मग नंतर गरजेनुसार पाणी ॲड केलं आणि 10 मिनिटं छान उकळी आल्यानंतर हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून गार्निश करून घेतलं. त्यासोबत मग सॅलड पण कट केलं होतं आणि गरमागरम भाकरी. बाय.